आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिकच्या संभाजी चौक परिसरातील एका घरातून घरकाम करणाऱ्या महिलेने तब्बल 14,30,000 रुपये किमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। मात्र मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 12 तासात या गुन्ह्याची उकल करत आरोपी महिलेला अटक केली असून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जसेच्या तसे हस्तगत केले आहेत। फिर्यादी नमिता शैलेश राजहंसे यांच्या संभाजी चौक येथील घरातून 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास 14,30,000 रुपये किमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपयांची रोकड चोरीस गेली होती। या प्रकरणी घरात काम करणारी दर्शना गंगाराम गांगड हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू होताच मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत तिला ताब्यात घेतले। महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली। त्यानंतर तिच्याकडून चोरीस गेलेले 14,30,000 रुपये किमतीचे सर्व सोन्याचे दागिने जसेच्या तसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले। आरोपीला 28 जुलै रोजी सायंकाळी अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार करत आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गाढवे, पोलीस अंमलदार समीर शेख, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, अमित तिडके, योगेश अपसुंदे, आकाश सोनवणे, गणेश बोरनारे, विशाल पाठक, दीपक जगदाळे, चिदानंद बोरसे, जुबेर सय्यद, श्रीकांत करपे तसेच महिला पोलीस अंमलदार दीपाली देशमुख, आम्रपाली पगारे, मोहिनी चव्हाण यांनी केली आहे। मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं फिर्यादी नमिता शैलेश राजहंस राहणार संभाजी चौक नाशिक यांनी त्यांच्या घरातून 28 जुलै 2026 रोजी 14,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असं चोरीस गेल्याची तक्रार दिली होती। सदर तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या आरोपी महिला दर्शना गंगाराम गांगड वय 20 वर्ष राहणार चुनसाडे अंबड नाशिक हिच्यावर संशय व्यक्त केला होता। सदरचा गुन्हा हा 28 जुलै 2026 रोजी दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपले गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास सोनार यांनी त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तात्काळ तांत्रिक पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने तपास करून जी संशयित महिला आहे दर्शना गंगाराम गांगड हिचा शोध घेतला। तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता गुन्ह्यातील चोरीस गेलेलं सोने पूर्णपणे रिकवर करण्यात आलेलं आहे, पूर्ण हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदर महिलेला 28/7/2026 रोजी म्हणजे त्याच दिवशी जवळजवळ त्याच दिवशी अटक करण्यात आलेली आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय DCP सो मोनिका राऊत मॅडम, ACP श्री प्रमोद वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आलेला आहे आणि श्री रोहिदास सोनार यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने तपास करून आणि अथक प्रयत्न करून त्यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। हे जे सोनं पडून केलं आणि ते सोनं हे सोनं आपण हस्तगत केलेलं आहे। आरोपीच्या ताब्यात होतं। आरोपीने काय तिच्या मित्रांना वगैरे दिलेले होते। त्या मित्रांना रकमेचा तपास चालू आहे। रोख रकमेच्या संदर्भात काय तपास करून आम्ही ते सुद्धा आम्ही जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत।